मंडीपर्यंत लिफ्ट भेटली, निघूया. इकडेच मागं नंदुरबारची भाजी मंडी आहे. इकडे गाड्या दिसतात. इकडे गाड्याचा स्टॅच्यू आहे. बस स्टॉपला पोहोचलो. गाडी असेल इकडे. चंद्रपूर, नाशिक नाशिक लागले. नाशिकला बस भेटली. इलेक्ट्रिक आहे. पूर्ण एसी आहे बरं काही. बस वर पण असं समोरचा व्यू दाखवतो. इलेक्ट्रिक आहे आणि हे पण आहे. आपण येणे जाऊ एसीने. पूर्ण नाशिकच्या बस लागतात. आणि हे बस स्टेशन आहे नाशिक, सॉरी नंदुरबार. तिकडे 8-8.5 वर्ष काढले नंदुरबारला. आता नाशिकला बदली झाली. चला नाशिक जाऊया. थोडं काम होतं त्याच्यामुळे मी आपल्या नंदुरबार आलो होतो. जवळपास 3 दिवस नंदुरबार काम होता. जवळपास 6ला ही बस आहे इलेक्ट्रिक. चला निघूया नाशिक. 6ला निघाली ही बस. साधारण बसपेक्षा जवळपास 590 आहे बस तिकीट. थोडं जास्त पडतं पण कम्फर्ट आहे. चला काय माहिती किती वेळ घेते. जवळपास त्या बसने किती लागले होते, 5-6 समथिंग काहीतरी. 495 कंपनी ही जी आहे टर्बाईन जे आहे सुबलॉनची कंपनी आहे. इलेक्ट्रिक बस आहे बोलते का. जवळपास 2,85,87 लाखाची बॅटरी आहे आणि कुठलं बदल त्यांचं सांगा. लाईट्सचे आहेत पकेट दिलंय आणि एकूण असा व्ह्यू दिसतो खिडकीतून इलेक्ट्रिक बस. 100% इलेक्ट्रॉनिक. सूर्य कारणानुसार पिंपळनेरचं बस स्टॉप आहे. गाडीमध्ये एवढी थंडी लागत आहे. बाहेरचं वातावरण थंडून मध्ये एसी सर्व चालू आणि काही एसी तोडून टाकलेत लोकांनी. त्याच्यामुळे खूप थंडी लागत आहे. तोडून टाकले म्हणजे जवळपास म्हणजे असे ते बटन जे असतात ते तोडले. त्याच्यामुळे ते बंद पण करतात. कसं आहे पण याच्यात पण प्रॉब्लेम काहीतरी EBS मध्ये प्रॉब्लेम आहे. पाहूया सॉल्व होते का ते. थांबते ही गाडी पोहोचणार नाही असं वाटते. फास्ट जायचं म्हणून बसलो आणि ही गाडी अशी बहुतेकमध्ये बंद पडणार. कारण 1% खात आहे 1 किलोमीटरला. शक्य नाही जाणं नाशिक. लवकर जावं म्हणून बसलो ना मन असतं. नेमका गाड्या हा पाठवताच का मला हे समजत नाही. म्हणून फास्ट जायसाठी या गाड्यामध्ये बसते. पैसा देऊन आणि ह्या गोष्टी. ताराबाद आले. 52% चार्जिंग करून झाले. नाशिकहून आता शक्य नाही नाशिकपर्यंत काय होतं. ताराबाद स्टेशन पाहूया आता चालते का नाही. ते 70 रुपये किलोमीटर काहीतरी टाईपमध्ये गाडी असते. ते आता पाहू न भेटते का नाही ते गाडी. माणूस फास्ट जासाठी बसतात गाडीत आणि दुकान. ॲक्टिव्हा येऊन बरं आहे. आणि एक्सचेंज गाडी केली गाडी येईल आणि आपण एक्सचेंज करू नंतर जाऊया. जे आहेत त्या गव्हर्नमेंटच्या मालकीच्या नाही बोलतात. ते प्रायव्हेट आहे आणि 76 किलोमीटर द्यावं लागतं आणि 400 पर डेचा हे त्या गाडीत जाऊया. नंदुरबार जात होती आता उलटी नाशिक जाईल. ती गाडी एक्सचेंज झाली. निघूया. सटाणा पाऊस सुरू आहे. इकडे पाऊस सुरू आहे. निघलो होतं जवळपास 11 वाजत आहे. 5 पोहोचलो. चला इथून निघूया हेमंत भाऊकडे आणि तिथून हारसूर ते निमाणीला उतरू. नंतर निघूया. गाडी पण झाली काय झालं माहित नाही. निमाणी गोष्ट आणि पोहोचले. आता राहू हॉटेल निघूया. थांबलो हॅटोची वाट पाहत. जवळपास 11:30 वाजले. मिळाला. चला निघूया. शेवटी गड्ड्या गुड्ड्यातून राहू हॉटेल पोहोचलो. निघूया. इलेक्ट्रिकमध्ये बस मी निघालो हरसूलला. वागेरा घाटातून पट्टण किती शाप रस्ता असा टर्न हरसूल
बघूया खडका पण सरच सोडलाय. चला वाट पाहत होती.